हॅलो. सामना असेल जय हनुमान बेलपाडा विरुद्ध बालवीर हाशिवरे ब. दुसऱ्या फेरीचा सामना आजच्या अंतिम दिवसातील बालवीर चषकाच्या अंतिम दिवसातील दिवस 5वा दिवसातील पहिला सामना. दुसऱ्या फेरीचा सामना असेल बालवीर हाशिवरे ब विरुद्ध जय हनुमान बेलपाडा असा हा सामना. निश्चितच दोन्ही संघांना विजय हा अपेक्षित असेल आणि त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुद्धा असतील. चला पंच सामना चालू करा. तेजस गोलंदाजीसाठी येतोय. जय हनुमान बेलपाडा या संघाकडून सलामीचं पहिलं आणि सलामीसाठी डाव्या हाताचा फलंदाज प्रतीक आणि त्याच्या समवेत समीर. प्रतीक मोकल आणि समीर मोकल अशी ही जोडी मैदानात आपण पाहतोय. प्रतीक लिहिलं तर प्रतीक तेजस 17-18 पावलांचा गोलंदाजीचा रनअप घेऊन येतोय. पहिला चेंडू असेल, जोरदार स्वागत करा टाळ्यांनी पहिल्या चेंडूचा. पहिल्या चेंडूवर आक्रमण करतोय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला खेळतोय. पाहूया काय होतंय. चेंडू एका टप्प्यानेशी सीमा रेषा पार होतोय. आपण पाहिलं मित्रांनो, आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. स्ट्रोकला जागा बनवताना स्ट्रोकला खेळून काढतोय तो. मिड विकेट आणि मिड ऑन बाउंड्री लाईनच्या अगदी मध्ये चेंडू सीमा रेषा पार होतोय. पहिल्या चेंडूवर यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच फलंदाजीचा विजय होतोय. जी अपेक्षा, जी सुरुवात आपल्याला पहिल्या चेंडूवर असायला हवी, अर्थातच पहिल्या चेंडूवर जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो त्यावेळेस मात्र कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढलेला असतो. परंतु ज्या वेळेस पहिल्या चेंडूवर एखादा आक्रमक फटका लगावला जातो त्यावेळेस मात्र जी फलंदाजी असते, या फलंदाजाचं चित्र किंवा फलंदाजीचे इरादे असतात हे स्पष्ट झालेले असतात. आणि अशा वेळी जेव्हा पहिलाच चेंडूवर पहिलाच चौकार लगावला जातोय त्यावेळेस मात्र कुठेतरी आक्रमकता ही फलंदाजीमध्ये असेल असे जाणायला पाहायला मिळतंय. आणि अशा वेळी दुसरा फटका खेळला जातोय. ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडे धाडला. पहिला चेंडू चौकारांचा, दुसरा चेंडू षटकारांचा. याचा अर्थ तिसरा चेंडू कसा असेल पाहूया. तेजस कमबॅक करेल का किंवा त्याच आक्रमकतेनं प्रतीक फलंदाजी करेल. यावेळेचा हा चेंडू उंच हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळेस मात्र या चेंडूला आपल्या कवेमध्ये अगदी सामावून घेतोय फलंदाज झेलबाद या स्वरूपात. कमबॅकिंग म्हणावी लागेल तेजसची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. पहिल्या दिवशीचा आक्रमक फलंदाज आपण समीर मोकलला स्ट्राईक एंडवर पाहतोय. लागोपाठच्या दोन चेंडूंवर 2 चेंडू वारंवार अर्थात दोन्ही वेळेला सीमारेषेच्या पलीकडे पाठवल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली होती 10. पहिला चेंडू चौकारांचा, दुसरा चेंडू षटकारांचा. त्याच्यानंतर मात्र जे संयम हवं होतं ते मात्र प्रतीककडे मिळालं नाही. आणि अशा वेळी एक फसवा चेंडू टाकला. जोरदार फटका खेळण्यास भाग पडलं. चेंडूचा शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि अर्थातच चेंडू गेला तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या अगदी शॉर्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वर. अर्थातच तिथे झेलबाद या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, माघारी परततोय. पुन्हा एकदा तेजस राईट आर्म राऊंड विकेट मारा. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला पाठवण्यात किमान होते. चेंडू सीमारेषेत पार होते. पॉइंटच्या दिशेला चौकार. समीर सुद्धा
यावेळेस आपण पाहतोय समीर सुद्धा आपल्या डावाची सुरुवात चौकारानिशी करतोय. तेजस पहिल्या षटकात अर्थातच पॉवर प्लेच्या या षटकामध्ये संपूर्णपणे महागडा ठरतोय. पुन्हा एकदा तेजस, हा चेंडू, तोच चेंडू होता. यावेळेस मात्र आपल्याच फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न तेजसचा यशस्वी ठरला. संघाची जर धावसंख्या पाहिली तर निश्चितच 14 धावा होत आहेत. एक फलंदाज बाद होतोय. तेजसचं हे लांबवलेलं षटक, निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मात्र एक आत्मविश्वास तेजसकडे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, त्याच्यानंतर मात्र जे कमबॅक करायला हवं होतं, अगदी साजेसं कमबॅक पाहायला मिळालं ते तेजसच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय तेजसच्या गोलंदाजीवर. यावेळचा पुन्हा एकदा खोलातला चेंडू होता. धाव घेण्याची संधी खराब क्षेत्ररक्षण अक्षयकडून पाहायला मिळालं. त्याचाच फायदा मिळाला तो बालवीर हाशिवरे संघाला. निश्चितच आपण पाहिलं एक चेंडू होता, चेंडूला खेळलं गेलं होतं शॉर्ट मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ऐन वेळेला मात्र चेंडू अडवण्यात थोडीशी गफलत करतोय, चुकी करतोय आणि अर्थातच त्या चुकीचा फायदा होतोय तो बालवीर हाशिवरे संघाला. कारण आपण पाहिलं होतं की या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न तन्मयने केला. अर्थातच समीर थोडासा नाखुश होता या चेंडूवर धाव घेण्यापासून, परंतु जसं निश्चितच धावबाद होण्याची एक संधीसुद्धा निर्माण झाली होती. परंतु यावेळेस मात्र जेव्हा आपण पाहिलं क्षेत्ररक्षण खराब झालं, त्याचा फायदा निश्चितच जीवनदानाच्या रूपात दोन्ही फलंदाजांना मिळाला. अर्थातच कोणतरी फलंदाज हा बाद झालाच असता हे मात्र नक्की होतं. अशा वेळी क्षेत्ररक्षण खराब होतंय, एक धावसुद्धा मिळते आणि खऱ्या अर्थानं जीवनदानसुद्धा मिळतंय ते कुठल्या तरी एका फलंदाजाला. समीर पहिल्या दिवसामध्ये आक्रमक फलंदाजी करणारा समीर आजच्या दिवसामध्ये तीच आक्रमक सुरुवात करेल का? आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवर आक्रमक फटका खेळल्यानंतर मात्र उर्वरित जे 2 चेंडू होते ते त्यांनी अगदी समजदारीने खेळले. अर्थातच चेंडू जमिनीच्या लगत खेळले, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय तो स्ट्राईक एंडवर समीर. गोलंदाजीसाठी येतोय अक्षय म्हात्रे. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करतोय. आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. निश्चितच समीर सारखा जेव्हा आक्रमक फलंदाज, ज्या समीरनं पहिल्याच सामन्यामध्ये सलामी करताना एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या, प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सन्माननीय अध्यक्ष नंदकुमारजी पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा अक्षय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय समीरसाठी. यावेळचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अक्षयने टाकलेला हा चेंडू निश्चितच समीरला पूर्णपणे जखडून ठेवणारा होता. आक्रमक फटका खेळण्याचा इरादा समीरनं वर्तवला होता, परंतु यावेळेस जेव्हा पाहिलं तेव्हा निश्चितच हा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा होता. पुन्हा एकदा प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अध्यक्ष नंदकुमारजी पाटील यांच्याकडून देण्यात येईल. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना हा चेंडू. यावेळचा हा चेंडू निश्चितच आपण पाहिलं एक जोरदार अपील केला गेला होता. चेंडू त्यांच्या पॅडवर लागतोय. लेग बिफोर द विकेट पद्धतीने समीर मोकाला माघारी परततोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं हे अक्षयच्या गोलंदाजीतून पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र जेव्हा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यावेळेस मात्र कुठेतरी चेंडू त्यांच्या पॅडवर लागतोय, अर्थातच यष्ट्यांच्या मध्ये येतोय. पंच अचूक हेरतायत आणि लेग बिफोर द विकेट पद्धतीने समीरला माघारी पाठवतायत. अक्षयला दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर पण मात्र पूर्णपणे आत्मविश्वासानं खेळेल. यावेळेस मात्र प्रतीश अर्थात बाबू येतोय फलंदाजीसाठी. अशा पद्धतीने आपल्या संघाची पडती बाजू तो सावरेल. हा चेंडू अक्षयचा. यावेळचा हा चेंडू आपण पाहिला, निश्चितच पंचांचा इशारा येतो हा चेंडू स्क्वेअर असल्याचा. लेग स्टंप पूर्णपणे मिस करणारा हा चेंडू होता. पंच आपल्या कक्षा रुंदावताना सांगतात आपल्या सांकेतिक भाषेमध्ये की हा वाईड चेंडू आहे आणि वाईड चेंडू अर्थात अवांतर धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच 16 या अंकावर गेलेली असताना पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना. समोर असेल तो बाबू, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल बाबू समोर. आव्हान असेल ते बाबूच्या फलंदाजीचं अक्षयसाठी.
निश्चितच यावेळेस ऑन द राईट चेंडूला खेळलं जातोय. काऊ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न करतोय. यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. तोपर्यंत मात्र 2 धावा सहज मिळतात. थोडंसं गॅदरिंग खराब होतं. या गॅदरिंगचा फायदा निश्चितच कोणत्याही स्वरूपात समोरचा संघ अर्थात बालवीर हाशेवर या संघाला होत नाही आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू अर्थातच अगदी व्यवस्थितरित्या अडवण्यात थोडीशी गफलत किंवा चुकी करतोय आणि त्याचा फायदा दुसरी धावेच्या रूपाने मिळतोय. अर्थातच सुदेश मोकल यांच्याकडून इशारा येतोय. आपलाच पुतण्या अर्थात तन्मय मोकल यांनी जर षटकार लगावला तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल असं ते आम्हाला सांकेतिक भाषेमध्ये खुणावताना सांगतायत. निश्चितच आपल्या लेखाचा खेळ पाहण्यासाठी ते मैदानात सकाळपासून उपस्थित असताना यावेळचा हा चेंडू सरळ खेळतोय. चेंडूला थोडंसं चेंडू पडल्यानंतर मात्र आउटफील्डचा फायदा होतोय. एक धाव सहज घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. मैदानात चाललेला सामना आहे बालवीर हाशिवरे विरुद्ध जय हनुमान बेलपाडा हा संघ. दुसरं षटक अक्षयच्या रूपानं प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू आपण पाहिला होता. निर्धाव चेंडू टाकल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर लगेच जो आक्रमक फलंदाज आपण पाहिला होता समीरला बाद करण्यात यशस्वी ठरला. त्याच्यानंतर मात्र प्रतिश गोल फलंदाजीसाठी आला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर दुहेरी धावा घेताना मात्र जी सम्मानजनक धावसंख्या अपेक्षित होती या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्थात तीच धावसंख्या इथे उभारण्यात यशस्वी झाले. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच 20 धावा होत आहेत. 2 फलंदाज बाद 20 धावा. दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करेल प्रतिशसाठी. यावेळचा हा चेंडू लेग स्टंप मिस करणारा असावा. हा एवढा मिस करणारा होता की यष्टीरक्षकाला सुद्धा अडवण्यात त्याला क्षमता मिळाली नाही किंवा यश मिळालं नाही. चेंडू जातोय तो 22 या स्वरूपात सीमा रेषेच्या पलीकडे 5 धावांचा बोनस जणू काही मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर यावेळेस सज्ज होत असताना प्रशांत म्हात्रे आपल्याला पाहतोय. जय हनुमान धोकोडे संघाचे कोलेश्वरी भाग संघाचे प्रशांतजी म्हात्रे आपल्या उमेदीत या काळातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण ज्यांना पाहतो. हा चेंडू पुन्हा एकदा अक्षयचा पाहूया. सुंदर चेंडू सुरक्षित पद्धतीने चेंडूला खेळला जाय. यस नो कोणतंही तालमेल दिसत नाहीये फलंदाजांमध्ये. धाव घेण्याची इच्छा वर्तवली होती तन्मयनं परंतु बाबूने मात्र नकार दिला होता. तन्मय वारंवार बचावला जातोय. वारंवार चुक्या करतोय. अशा वेळी जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव होतोय. 20 धावा स्कोरशीटवर नाही किती 25 धावा स्कोरशीटवर लागलेले असताना पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना बाबूसाठी पाहूया काय होते बाबूच्या या फलंदाजीतून. सुंदर चेंडू सुंदर रीतीने आपल्या मनगटाच्या सहाय्याने केवळ चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला होता तो शॉर्ट्स लिमिट ऑफच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे असल्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी आपापले एंड चेंज केले आणि एंड चेंज करत असताना बाबूने मात्र या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि अर्थातच ती पुढच्या षटकासाठी स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवली. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर निश्चितच 26 एक सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल. पहिलं षटक 1 चौकार 2 चौकार आणि 1 षटकार त्याचप्रमाणे एकेरी धाव अशा 15 धावा मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र जी कमबॅक करायला हवं होतं अक्षयच्या गोलंदाजीमध्ये निश्चितच ते कमबॅक जवळजवळ झालं होतं. परंतु जर विचार करायचा झाला तर एक अवांतर चेंडू आणि त्याच्यावर मिळालेली चौकार या 5 धावांचा जर योगदान वगळला तर एकंदरीत अक्षयनं केवळ 6 धावा दिल्या असं म्हणावं लागेल. परंतु दुसरं षटक 11 धावांचं गेलं. एक फलंदाज सुद्धा बाद झाला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 26 2 फलंदाज बाद झाल्यानंतर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं एक महत्त्वपूर्ण षटक या शॉर्ट फॉर्मच्या क्रिकेटमध्ये 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण म्हणतो असं तिसरं षटक येते घेऊन. अर्थातच गोलंदाज रोशन नावाप्रमाणे आपल्या संघाचं नाव रोशन करेल का किंवा बाबू यावेळेस जी एक सन्मानजनक धावसंख्या अपेक्षित आहे या सामन्यासाठी ती उभारण्यात यशस्वी होईल का. हा चेंडू
सुंदर चेंडू यावेळेस मात्र खेळतोय, चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी.
तेजस गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातील अर्थात कोट्यातील पुढील चेंडू टाकण्यासाठी दुसरं षटक वैयक्तिक आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना धीरूसाठी पाहूया धीरू काय करतोय. यावेळचा हा चेंडू निश्चितच आपल्याच फॉलो थ्रोमध्ये अडवण्याचा एक यशस्वी प्रयत्न मिळाला. खोलातला चेंडू होता ऑन द राईज अर्थातच बॅक टू द बॉलर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या मात्र आताही 47 वर स्थिरावलेली असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट अर्थातच जेव्हा आपण पाहिलं 17-18 पावलांचा गोलंदाजीचा रनअप महात्मा गांधी विद्यालयाच्या एंडनं गोलंदाजी करत असताना धीरूसाठी धीरू काय करेल पाहूया या चेंडूवर. यावेळचा हा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न उंच हवेमध्ये गेलेला चेंडू निश्चितच कुठेतरी या चेंडूला झेल टिपण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाही. सूरज भोईर फलंदाजी क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जर पाहिली तर 48 धावा. चौथं षटक चालू असताना 48 धावा. अजूनही या षटकातील काही चेंडू येणं बाकी असताना अक्षय यावेळेस सलामीसाठी जातोय अर्थातच स्ट्राईक एंडवर जातोय. अक्षयकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल कारण अपेक्षा अशासाठीच असावी कारण घरातून पाऊल बाहेर टाकलं की मैदान लागतं आणि अशा वेळी मात्र त्याच्याकडून चांगला खेळ पाहायला मिळावा या अपेक्षेनं सर्व प्रेक्षकांच्या नजरा त्याच्याकडे खेळलेल्या असताना आणि अशा वेळी मात्र चेंडू ऑफस्टम्पच्या खूपसा बाहेरचा पंचांचा इशारा कक्षा रुंदावताना आपल्या सांकेतिक भाषेमध्ये कुणावताना हा चेंडू वाईड असल्याचं येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 49 होते. या षटकामध्ये तेजस निश्चित थोडासा पुन्हा एकदा महागडा ठरतोय. यावेळचा हा चेंडू असेल तो तेजसचा. सुंदर चेंडू यावेळेस हवेमध्ये चेंडूला खेळलं जातंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला. स्मितेश चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळाली संघाला. 50 अर्धशतकीय खेळी यावेळेस बालवीर हाशिवरे संघाची अर्धशतक स्कोर शीटवर झळकलेलं असताना 4 फलंदाज बाद 50 धावा आणि चौथं षटक अर्थातच तेजसच्या रूपानं चालू असताना प्रगतीपथावर असताना धीरू मात्र आक्रमकता दाखवावी लागेल धीरूला. यावेळचा हा चेंडू निश्चितच ऑफस्टम्प कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप पद्धतीने अशाच ज्याप्रमाणे झाडू मारली जाते अगदी त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेला चेंडू टोळण्याचा प्रयत्न मात्र मिस होतोय कारण चेंडू पूर्णपणे लेग स्टम्पला क्रॉस करणारा होता आणि अशा वेळी वाईड बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुढे सरकतंय. यावेळचा हा चेंडू तेजसचा पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू तोच इशारा पंचांचा अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं आणि प्रेक्षकांमध्ये मी सन्माननीय रत्नाकरजी ठाकूर साहेबांना पाहतोय. आपणास विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रम प्रसंगी सन्माननीय आमच्या मंडळाचे सदस्य तथा उद्योजक मेसर तुलसी ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे तुलसीराम चांगदेव पाटील यांच्या शुभ हस्ते हा अभूतपूर्व 16 आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा वेळी मात्र एक सहजतेने चेंडूला खेळलं जात आहे. बॅक टू द बॉलर चेंडू शॉट लॉंग ऑनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या पुढे सरकली आपण पाहिली तर 53 धावा 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर सरासरी षटकामागे 13.5च्या धावगतीने या धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. 3 षटकांपर्यंत जर सरासरी पाहिली तर निश्चितच 14ची होती. यावेळेस मात्र कुठेतरी रन रेट किंवा स्कोर रेट पर रेट आपण पाहिला ओव्हर रेट हा धावांचा कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतोय. 11 धावा होत आहेत. एक फलंदाज याही षटकामध्ये मिळतोय. पहिलं षटक तेजसने टाकलं होतं 15 धावा दिल्या होत्या. पॉवर प्लेचं ते षटक होतं. त्याच्यानंतर दुसरं षटक अर्थात चौथं षटक टाकण्यासाठी तेजस पुन्हा एकदा आला. 11 धावा खर्च करतोय. तब्बल जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या स्पेलमध्ये 26 धावा तो देतोय आणि 2 फलंदाज सुद्धा बाद करतोय. त्याच्यानंतर अक्षयनं गोलंदाजी अर्थातच दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं. पहिले 2 चेंडू यशस्वी टाकले होते. एक चेंडू पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज सुद्धा बाद केला होता. त्याच्यानंतर मात्र जी अपेक्षित कामगिरी त्याच्याकडून हवी होती ती मात्र पाहायला मिळाली नाही. त्याने सुद्धा 11 धावा खर्च केल्या. तिसरं षटक रोशन टाकण्यासाठी याला पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवर तो एक चौकार खातोय अशा तब्बल आणि अंतिम चेंडूवर एक चौकार खाल्ल्यानंतर जर आपण पाहिलं 5व्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर 16 धावा खर्च करतोय. अशा तब्बल जर ओव्हरऑल विचार केला तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 53 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना रोशन पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. 5वं षटक असेल. अजूनही 2 षटकं येणं बाकी असताना धीरू आणि वीरूच्या या जोडीकडून मोठी अपेक्षा असेल. पाहूया
रोशन उलटा स्वरूपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पाहूया काय होतंय. पंचांचा इशारा, चेंडू स्क्वेअर असल्याचा होतोय. गतिमान असलेला हा चेंडू आपण पाहिला. निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा धीरूने प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क झाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला आणि अशा वेळी मात्र अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं. यावेळचा हा चेंडू असेल तो, पाहूया काय होतंय. रोशनच्या गोलंदाजीवर निश्चितच या चेंडूला बॅक टू द बॉलर खेळताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला खेळतोय. अक्षय चेंडूला यशस्वी पाठला करताना चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते संघाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच पुढे सरकली. 55 धावा. पुन्हा एकदा रोशन राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना डाव्या हाताने. यावेळचा हा चेंडू जर पाहिला, चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श करतोय. यष्टीरक्षक चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतो यष्टांमागे करताना आणि अशा वेळी मात्र एक चांगला फटका, चांगला चेंडू म्हणावा लागेल. फलंदाज अक्षय बाद होतोय बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षयकडून फार मोठ्या अपेक्षा. धन्यवाद डीजे. नाव काय? निश्चितच आपण पाहतोय जेव्हा गोलंदाजी मार्कवर स्मिते रोशन येतोय. पहिला चेंडू स्क्वेअर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र निश्चितच कमबॅक करतोय. यावेळेस राहुल येतोय. राहुल आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध. हाणीन तर खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशा पद्धतीची त्याची फलंदाजी असतं आणि अशा वेळी एक फटका खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अर्थातच चेंडू फील्ड होईल, फेकेल. तोपर्यंत राहुलला आपली सलामीची धाव घेण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा धीरू पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण धीरूकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असताना परंतु षटकार आणि चौकार जेव्हा मैदानात प्रॅक्टिस असते चालू किंवा सराव चालू असतो त्यावेळेस मात्र आक्रमकता नेहमीच दिसते. तीच आक्रमकता त्याला धारण करावी लागेल या सामन्यासाठी. पुन्हा एकदा हा चेंडू, सुंदर चेंडू, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहज झाली जाते. पहिली धाव अगदी सुस्तपणे पूर्ण करताना दुसऱ्या धावेचा शोध घेतला जातोय नक्की, परंतु हा शोध मात्र अपुरा ठरतोय. अशा वेळी मात्र एका धावेनं संघ अर्थातच पुढे वाटचाल करतोय. आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 57. कालच्या दिवसामध्ये तब्बल 40,000 लोकांनी यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात dreamcricket.in माध्यमातून कौस्तुभदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही 40,000 लोकांनी स्पर्धा पाहिली होती. अशा वेळी हा चेंडू जोरदार अपील केला जातोय. पंचांचा होकारार्थी उत्तर येतंय. फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. फलंदाज राहुल सुद्धा माघारी परततोय. राहुल जर पाहिलं निश्चितच त्याच्याकडून मोठ्या अपेक्षांची फटक्याची अपेक्षा होती, परंतु राहुल सुद्धा अपयशी ठरल्यानंतर हर्षल जातोय फलंदाजीसाठी. पाहूया पुन्हा एकदा रोशन. यावेळचा हा चेंडू असेल तो रोशनच्या गोलंदाजीवर. पाहूया हर्षल कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. दिलस्कू मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस अपयशी ठरला आणि फलंदाज क्लीन बोल्ड या स्वरूपात हर्षल सुद्धा माघारी परतला. धन्यवाद डीजे.
निश्चितच दिल स्कूप मारण्याचा प्रयत्न हर्षलनं केला, हा प्रयत्न अपयशी ठरला आणि त्याच्या जागी आता एक भाऊ गेल्यानंतर दुसरा भाऊ येतोय, सुवेद येतोय. नावाप्रमाणे त्याला सुवेद लागतील का? कारण सुवेद सुद्धा आक्रमक फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे. कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो, जेव्हा जेव्हा संघाला एका निर्णायक वेळेला गरज असते, तेव्हा तेव्हा मग ती स्वयंसेवकाची असो किंवा मग फलंदाजीची असो, सुवेद मात्र नेहमी येत असतो. अर्थातच खेळपट्टीशी नतमस्तक होताना खेळपट्टीला नामस्मरण नमस्कार करून सुवेद मात्र आपल्या खेळीला सुरुवात करेल. यावेळेस मात्र संधी असेल ती धीरजला. स्मितेज येतोय गोलंदाजीसाठी. ओव्हरऑल जर आपण रोशनच्या या षटकाचा विचार केला तर 4 फलंदाज तो 3 फलंदाज बाद करतोय आणि 4च धावा खर्च करतोय. कमबॅकवर येतोय, बॅकफुटवर येतोय तो बालवीर हाशिवरे ब संघ. स्मितेज येतोय गोलंदाजीसाठी. स्मितेजकडून फार मोठ्या अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षा पूर्णपणे तो अपेक्षेला न्याय देईल या अपेक्षेनं आपण त्याच्याकडे पाहतोय. आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण थोडंसं सजवतोय, विस्तारलेलं हे क्षेत्ररक्षण. पाहूया कशा पद्धतीने या विस्तारलेल्या क्षेत्ररक्षणातून आपल्या फटक्यांसाठी तो मार्ग काढेल तो धीरू. यावेळचा हा चेंडू डाव्या हाताचा हा गोलंदाज यावेळेस चेंडू पडल्यानंतर मात्र पूर्णपणे ऑफस्टंप मिस करणारा होतोय. पंचांचा इशारा चेंडू स्क्वेअर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच 58 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना फलंदाज होत आहेत ते 7 बाद 58 धावा अशी स्थिती, अशी अवस्था बालवीर हाशिवरे ब संघाची. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू धीरू सुद्धा अपयशी ठरतोय. आउटपिच पद्धत शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. आक्रमण करण्याचा इरादा, धीरूचा प्रॅक्टिसचा अभाव आणि चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. सूरज कोणतीही चुकी करत नाही, फलंदाज सुद्धा बाद होतोय. कमबॅक कसं करावं हे खऱ्या अर्थानं बेलपणा हा संघाकडून पाहायला मिळतंय. सुरुवातीची जे 4 षटकं वगळली तर निश्चितच चांगली. यावेळचा हा चेंडू आक्रमक मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही असं पंच सांगताना सुवेदला मात्र संधी असेल. पाहूया कशा पद्धतीने सुवेद मिळालेल्या संधीचं सोनं करतोय. कारण मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं अर्थातच सुवेदला माहिती आहे. सुवेदची इच्छाशक्ती, आत्मशक्ती इतकी प्रबळ आहे, सांगायला अभिमान वाटेल सुवेदबद्दल. अशा वेळी मात्र सुवेद एक फटका खेळतो, एकदा धावून काढली जाते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र पाहूया कसा होतोय. एक धाव पूर्ण केल्यानंतर मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. भावेश येतो स्ट्राईक एंडवर. सुवेदविषयी निश्चितच सांगायला अभिमान वाटेल. शालांत परीक्षेमध्ये जरी आपल्याला वारंवार अपयश येत असलं तरीही कोणतीही जिद्द न हरता तो वारंवार परीक्षा देत राहिला आणि त्याने यशस्वी होऊन दाखवलं. ही खरी आत्मशक्ती असते, ही खरी जादू असते आणि ही खरी जिद्द असते. ती सुवेदकडे आपण नेहमीच पाहतो. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू वळून मारतोय चेंडूला. पाहूया काय होतंय. चेंडू निश्चितच जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करतोय. 4 षटकं जर पाहिली तर निश्चितच 13च्या धावगतीने या धावा जमवल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र रोशननं दुसरं षटक हातात घेतलं, अर्थात 5वं षटक होतं ते. कमबॅक केलं. 3 फलंदाज माघारी परतवताना केवळ 4 धावा खर्च केल्या. स्मितेजनं सुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू निश्चितच चेंडू पंचांचा इशारा स्क्वेअर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुढे सरकतंय. जर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर निश्चितच 60च्या पलीकडे 61च्या पर्यंत जात आहे. 60 पार केल्यानंतर निश्चितच हातामध्ये येते ती काठी आणि ही काठी कोणाच्या हातामध्ये येईल ही येणारी वेळच ठरवेल. कारण मित्रांनो, वेळ एक अशी गोष्ट आहे ही खऱ्या अर्थानं आपल्याला बरंच काही शिकवून जाते आणि हीच ती वेळ असते. यावेळचा हा चेंडू आक्रमक मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. कशाही का होईना प्रत्येक धाव ही आपल्या संघासाठी महत्त्वाची आहे. याच गोष्टीचं याच महत्त्वाचं गांभीर्य जाणताना मात्र एक धाव पूर्ण केली जाते. डोळ्याची झडप लवते ना लवते अगदी विजेच्या गतीने ही धाव पूर्ण होताना संघाचं धावफलक पुढे सरकलं. 62 धावा असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्मितेज. राईट आर्म राऊंड विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर दी
विकेट पद्धतीने मारतो. यावेळेस चेंडू हवेत पद्धतीने स्वतः स्मितेश पाठला करतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा शोध घेतला जातो. पाहूया काय होत आहे. आणि दुसरी धाव घेताना मात्र थोडंसं धाव कमी पडते, झेप कमी पडते, थकलेले दिसत आहेत, प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय, फलंदाज बाद होतोय. 5वं 6वं षटक पूर्ण होत आहे. संघाची धावसंख्या पाहिली तर 63 धावा 63 धावा होत आहेत. 64 धावांचा लक्ष्य करावा, पाठलाग करावा लागेल या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. चला तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व सामने हे 6 षटकांचेच खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. याच्यानंतर होणारा सामना असेल दादरेश्वर जांभूलपाडा विरुद्ध वाघेश्वर वागरण ब. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी पॅव्हलियनपाशी यायचं आहे. दादरेश्वर जांभूलपाडा विरुद्ध वाघेश्वर वागरण. निश्चितच 6 षटकांचा खेळ होतोय. संघाची धावसंख्या 63. 64 धावा जमाव्या लागतील षटकामागे. प्रति षटकामागे सरासरी 10.5 ते 11च्या धावगतीने या धावा जमाव्या लागतील आणि अगदी योग्य दिशा, योग्य टप्पा, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. तत्पूर्वी सूचना असेल त्या सर्व बालवीर युवक मंडळाच्या सदस्यांना जी जर्सी आपणाला मिळालेली आहे आजच्या दिवसामध्ये सर्व स्वयंसेवक किंवा सदस्यांनी ही जर्सी घालायची आहे. कारण सन्माननीय प्रमुख पाहुणे तुलसीराम चांगदेव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समोर ही जर्सी दिसायला हवी अशा उद्देशानं आपण जे टी शर्ट्स आपल्याला देण्यात आलेले आहेत ते आपण घालायचे आहेत याची नोंद घ्या. स्मितेज आणि तेजसची जोडी सलामीसाठी येतोय. 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. पाहूया आतापर्यंत जर फलंदाजीची बाजू पाहिली किंवा फलंदाजी पाहिली हे निश्चितच योग्य दिशेची ही निश्चितच आपण पाहिली तर बालवीर हाशिवरे या फलंदाजीवर पहिल्या 4 षटकांपर्यंत यशस्वी होते किंवा अगदी प्लॅननुसार होते. परंतु शेवटची जी षटकं होती ही निश्चितच खराब षटकं म्हणावी लागतील बालवीर हाशिवरे या संघाला आणि चांगली षटकं म्हणावी लागतील ती जय हनुमान बेलपाडे या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जेव्हा तन्मय गोलंदाजीसाठी येतोय. पहिलं षटक वैयक्तिक सांगी पहिलं षटक समोर असेल स्मितेज. 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हा चेंडू.
पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला जातोय, परंतु अपीलाला मात्र नकारार्थी उत्तर येत आहे. चेंडू पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स असल्याचं पंचांच्या निदर्शनास येत आहे. DRS सिस्टीमचा जर त्यांनी मनोमन विचार केला तर निश्चितच हा चेंडू एसट्यांना पूर्णपणे मिस करणार होता, अशी कल्पना आपल्या डोक्यामध्ये आणली जाते आणि निश्चितच एक ठाम निश्चयानं एक मत होतं आहे आणि फलंदाज नॉट आऊट किंवा नाबाद असल्याचं ते गृहीत धरताना फलंदाज नाबाद आहे असं गोलंदाजाला सांगतात. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना पंचांच्या उजवीकडच्या बाजूनं हा चेंडू असेल तो तन्मयचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहूया पुन्हा एकदा अपील केला जातोय, चेंडू त्यांच्या पॅडवर लागतोय, परंतु हा चेंडू सुद्धा निश्चितच एक सूचना दिली जाते गोलंदाजांना. जेव्हा आपण गोलंदाजी करताना स्क्रीन समोर येत आहे, दृष्टिक्षेपासमोर येत आहेत, त्याच्यामुळे निर्णय देण्यात थोडीशी कठीणता पंचांना होते. अपील जरूर केला गेला होता, परंतु जेव्हा गोलंदाजी टाकल्यानंतर गोलंदाज पंचांच्या मध्ये येत आहेत त्यावेळेस मात्र पंचांना हे निश्चितच दिसत नाही आहे आणि त्याचाच फायदा होतोय तो जय हनुमान बेलपाडा या संघाला. पुन्हा एकदा तन्मय राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना समोर असेल तो तेजस. पाहूया तेजस यावेळेस काय करेल. जोरदार मारण्याचा प्रयत्न, उंच हवेमध्ये गेलेला झेल. पाहूया बाबू चेंडू खाली येतोय आणि यशस्वीरित्या झेल टिपताना तेजसला पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिखर बनवतोय. तेजस बाद झाल्यानंतर आपण पाहतोय स्मितेशच्या जागी सतेज, आपल्या तेजसच्या जागी सतेज येतोय. स्मितेश स्ट्राईक एंडवर जातोय. तन्मयच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी पॉवर प्लेचं हे षटक. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. स्मितेशसाठी हा चेंडू असेल तो आक्रमकतेने पुढे सरकलेला आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणार हा चेंडू होता. चेंडू ऑन द राईज काऊ कॉर्नरच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. सहा धावानं संघाचं समीकरण बदलतंय. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा गोल्या अर्थातच तन्मय राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बळीने गेलतोय. चेंडू विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चार धावानंतर मात्र जी अपेक्षित धावसंख्या होती प्रत्येक षटकामागे सरासरी पाहिली तर 11च्या सरासरीने या धावा जमवायच्या होत्या आणि आतापर्यंत जर पाहिलं एक षटकार एक चौकार अशा तब्बल 11 धावा होत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळचा हा चेंडू ऑन द रेज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, चेंडूला आडून फेकेल, तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळाली. दरम्यातलं हे षटक संपतंय. अर्थातच एक षटकाचा खेळ संपतोय, एक फलंदाज बाद होते आणि 12 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना अतिशय चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. बॅक टू बॅक एक षटकार एक चौकार लगावल्यानंतर मात्र जो ॲव्हरेज स्कोर अपेक्षित होता प्रति षटकामागचा तो निश्चितच स्मितेशच्या या फटक्यानिशी जुळून आलेला पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहतोय रंगमंचासमोर वागेश्वर वागरण आणि दादरेश्वर जांभूलपाडा या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल असताना सन्माननीय सदस्य उदयजी पाटील यांच्या शुभास्ती आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. आणि नाणेफेकीचा कौल अर्थातच नाणेफेकीचा कौल जातोय तो दादरेश्वर जांभूलपाडा या संघाच्या बाजूला. आपला निर्णय कळवायचा आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्ररक्षण स्वीकारतात. आपण क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर लागलीच तर हा सामना झाल्यानंतर लागलीच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अशी सूचना असेल आपणास. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं अक्षय गोलंदाजीसाठी येतोय. अक्षय
मध्यम गती माराचा गोलंदाजी करणार हा गोलंदाज इनस्विंग आउटस्विंग पद्धतीची गोलंदाजी ही नेहमीच त्याच्याकडून पाहायला मिळते. यावेळेस मात्र पूर्णपणे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असे अक्षयच्या खांद्यांवर. स्मितेसाठीचा हा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, अपील केला जातोय, पंचांचा अपीलाचा उत्तर होकार येतोय, पण फलंदाज यावेळेस बाद होतोय. धन्यवाद. लेग बिफोर द विकेट पद्धतीने स्मितेज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय कारण स्मितेची फलंदाजी पाहिली तर निश्चितच एक षटकार एक चौकार लगावल्यानंतर मात्र आपल्या संघाला एका सन्मानजनक स्थितीमध्ये नेण्याच्या कामगिरीसाठी तो महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत होता. यावेळेस मात्र स्मितेज बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे चिंतेचं वातावरण पसरतंय ते जय हनुमान बेलपाडा संघाच्या दिशेला. पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. मोठ्या जिद्दीनं मोठ्या आत्मविश्वासानं जेव्हा बालवीर हाशिवरे ब संघ यावेळेस मैदानामध्ये उतरतोय एक वेगळाच आत्मविश्वास, एक वेगळाच कॉन्फिडन्स, एक वेगळी जिद्द त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळाली. जेव्हा प्रथम फलंदाजी करण्याची संधी त्यांना निर्माण झाली त्यावेळेस मात्र कुठेतरी आपल्या मिळालेल्या संधीचा किंवा मिळालेल्या चान्सचा कुठेतरी फायदा करून घ्यावा आणि आपल्या संघाला एका सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवावं आणि 63 धावा जमवण्यात यशस्वी सुद्धा झालेत. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू ऑन द राईज खेळला जातोय. चेंडू जातोय तो निश्चितच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला. तन्मय चेंडूचा पोटला करेल अडवेल चेंडूला, तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. अक्षयनं पहिला चेंडू टाकल्यानंतर मात्र निश्चितच चेंडू स्मितेज या चेंडूला एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता स्मितेजद्वारा. इनस्विंग पद्धतीचा चेंडू स्मितेजच्या पायावर आदळला. जोरदार अपील केला, पंचांकडे प्रश्न विचारला गेला की हे कसं काय, हाऊ इज दॅट. आणि अशा वेळी मात्र की तुम्हीच बरोबर आहात म्हणून आसमानाला सलामी देणारा बोट उंच गेला आकाशाकडे आणि फलंदाज बाद असल्याचं ठरवलं गेलं. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना. हा चेंडू यावेळचा हा चेंडू ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला खेळलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अर्थात डीप पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गेला जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना आकाशसाठी. पाहूया आकाश यावेळचा हा चेंडू सुंदर ब्लॉकर लाईनचा चेंडू होता. अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुवेद या चेंडूचा पाठलाग यशस्वी पाठलाग करायला करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुवेदकडून पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. चौकारानंतर मात्र जेव्हा पहिला चेंडू आत्मविश्वासाचा चेंडू होता त्याच्यानंतर मात्र जी गोलंदाजी अक्षयच्या खांद्यामधून आतापर्यंत पाहिली तर येणाऱ्या चेंडूंपर्यंत तर याच लाईन आणि लेंथनं अक्षयनं गोलंदाजी केली तर निश्चितच एक चांगलं षटक आपल्या संघासाठी टाकू शकेल हे मात्र निश्चित असताना. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडूला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची टप्पा चेंडूची दिशा पाहिल्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा जो इरादा सूरजनं आपल्या मनामध्ये आखला होता तो कुठेतरी त्याला संयम पाळला जातोय आणि चेंडूला केवळ डिफेंड पद्धतीने खेळण्यात तो उचित ठरवतोय. आणि अशा वेळी मात्र केवळ एक धाव मिळते संघाला. एका धावेनं संघ धावसंख्येच्या पुढे जातोय अर्थातच 19 धावा. पहिले षटक 12 धावांचं आल्यानंतर मात्र अक्षय मात्र एक मोठी जबाबदारी असेल या षटकावर या चेंडूमध्ये एक चांगलं षटक म्हणून टाकण्याची. अशा वेळी मात्र जोरदार अपील केला जातोय. पाहूया पंचांचा इशारा मात्र नटआउट किंवा नकारार्थी असल्याचा येतोय. शेवटचा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र निश्चितच यावेळचं आपण पाहिलं तर केवळ 7 धावा खर्च करतोय. चांगलं षटक अक्षयच्या या गोलंदाजीतून पाहायला मिळालं. ज्या षटकाची अपेक्षा होती, ज्या षटकाची आवश्यकता होती तेच षटक अक्षय टाकतोय. आणि अशा वेळी जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपतोय. 64 धावांचा पाठलाग करताना अक्षय आणि तन्मयने केलेली गोलंदाजी अर्थातच तन्मय थोडासा महागडा ठरला. एक षटकार एक चौकार. त्याच्यानंतर मात्र अक्षय आला अगदी तारणहाराप्रमाणे त्यानं कामगिरी बजावली सुद्धा आणि निश्चितच 7 धावा खर्च करताना की एक फलंदाज सुद्धा तो बाद करतोय. ओव्हरऑल जय हनुमान बेलपाडा या संघाचा खेळ पाहिला तर 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 फलंदाज बाद होत आहेत आणि
संघाची धावसंख्या पाहिली तर 64 धावांचा पाठलाग करताना षटकामागे सरासरी 11च्या धावगतीनं या धावा जमवायच्या असताना मात्र आतापर्यंत जर सरासरी पाहिली पहिलं षटक निश्चितच सरासरीने गेलं होतं. त्याच्यानंतर कमबॅक करणारा गोलंदाज जी होती ती अक्षयची केवळ 7 धावा. तन्मयवर मोठी जबाबदारी असेल. योग्य दिशा, योग्य टप्पा, अचूक लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करावी लागेल आपल्याला. आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये अस्तित्व कायम ठेवायचं असेल आणि अशावेळी तन्मय येतोय मोठ्या आत्मविश्वासानं. ज्या जबाबदारी त्याच्या कर्णधारानं त्याच्या खांद्यावर दिली आहे त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी केवळ एक पहिला चेंडू टाकल्यानंतर मात्र निश्चितच एक योग्य दिशेचा आणि योग्य टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू ठरतोय. सूरजला मात्र या चेंडूला मोठा फटका वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे सरकते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तन्मय राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू सुंदर चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वाईड बॉल टाकल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक कसा करावा. गोल्डन स्पॉटचा चेंडू होता. आक्रमकतेने चेंडूला मारण्यासाठी पुढे सरकला होता सूरज. चेंडू आणि चेंडूची दिशा, चेंडूचा टप्पा बघितल्यानंतर मात्र सूरजनं ते आक्रमण कुठेतरी संयमामध्ये कन्वर्ट केलं आणि अशावेळी मात्र निर्धाव चेंडू ठरला तो तन्मयचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस सज्ज होतोय तन्मय. 7-8 पावलांचा गोलंदाजीचा रनअप असताना पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करेल तो. यावेळचा हा चेंडू असेल. पाहूया सुंदर चेंडू, उंच हवेमध्ये गेलेला चेंडू पॉईंटच्या दिशेला. छोटासा क्षेत्ररक्षक अर्थातच अथर्व मोकल येतोय. चांगली फेकी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तिसरं षटक चालू असताना 21 धावा. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत जर ओव्हरऑल पाहिलं तर केवळ 21 धावा होत आहेत. परंतु तशी पाहायला गेली तर एक सन्मानजनक समाधानकारक कामगिरी म्हणावी लागेल जय हनुमान बेलपाडा या संघाची. तन्मयला मात्र पूर्णपणे कस लावावा लागेल. जे काही धडे, जी काही अक्षरं गोलंदाजीच्या बाबतीत आपण या मैदानात शिकलेली असतील ती अक्षरं, ते धडे, ते किस्से आठवावे लागतील आणि ती गोलंदाजी करावी लागेल. आणि अशावेळी गोल्डन स्पॉटचा थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र आकाशचा अपयशी ठरला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. तोपर्यंत मात्र हे चेंडू निर्धाव ठरला. संघाची धावसंख्या पाहिली तर पुन्हा एकदा स्थिरावलेली असताना 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा तन्मय. निश्चितच पूर्णपणे आत्मविश्वास जो आपल्या कर्णधारानं माझ्यावर टाकला त्या आत्मविश्वासाला, त्या जबाबदारीला मी न्याय देईन आणि तीच न्याय कामगिरी तो करत असताना पहिलं षटक मात्र षटकार चौकाराचं ठरलं. परंतु कुठेतरी कमबॅक करावं अशा पद्धतीने तो गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू, आखूटापाचा चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या दिशेला धीरू चेंडूवर येतोय. थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण, परंतु आपल्याला सावरताना एकाच धावेवर समाधान. संघाची धावसंख्या, संघाचं धावफलक पुढे सरकलं 22 धावा. तिसरं षटक चालू असताना उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं बाकी असताना अचूक टप्पा, योग्य दिशेनं गोलंदाजी करावी लागेल. कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी न देता एक चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच संधीचं सोनं करण्यासाठी मोठा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. समीर मोकल चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. एका भल्याभक्कम एका आपल्या संघाची एक आधारस्तंभ म्हणून समीर मोकल नेहमीच संघामध्ये आपली भूमिका बजावत असतो. यावेळेस शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षण करतोय आणि अशावेळी मात्र चौकार जाणार नाही किंवा या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मात्र चांगला केला जातोय आणि अशावेळी एकच धाव मिळते संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तन्मय. राईट आर्म राऊंड विकेट मारा केल्यानंतर आतापर्यंत जी गोलंदाजी पाहिली ही निश्चितच चांगली होती. यावेळेस मात्र उंच हवेमध्ये गेलेला सुवेद मोकल चेंडू खाली येतोय. 22 चेंडूचा पटला करताना मात्र यावेळचा हा चेंडू निश्चितच सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं, मागच्या चेंडूवर मित्रांनो आपण पाहिलं होतं की उंच हवेमध्ये गेलेला झेल अर्थातच सीमारेषेच्या पलीकडे जरूर पडला. परंतु तिथे क्षेत्ररक्षक असतात तर निश्चितच या चेंडूला अडवलं गेलं असतं. सीमारेषेच्या अगदी 2 ते 3 इंच बाहेर हा चेंडू पडला. सुवेद मोकल
अर्थातच ज्याप्रमाणे या चेंडूचा काहीच अंदाज नाही आहे, मला काहीच येत नाही अशा पद्धतीने त्याचं वर्तन ठरलं आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू एकीकडे आणि तो धावतो एक दुसरीकडे, असंच काहीतरी चित्र मैदानामध्ये दिसलं. एक महत्त्वपूर्ण षटकारसुद्धा गेला आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजसुद्धा बचावला गेला. जो फलंदाज आकाश ठाकूर अशा प्रकारचं जीवनदान मिळाल्यानंतर मात्र आक्रमकता कशी असते ही प्रतिस्पर्धी संघाला दाखवण्यात नेहमीच चपळीत असतो. सतेज, यस सतेज, पुन्हा एकदा सुनील, सूरज ऑन द स्ट्राईक असेल. अक्षय एक षटक चांगलं टाकल्यानंतर यावेळेस कशा पद्धतीने गोलंदाजी करेल त्याच आत्मविश्वासानं त्याला गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना असेल तो सूरजसाठी यावेळचा हा चेंडू निश्चितच टाकल्यानंतर मात्र एक धाव सहज पूर्ण केली जाते. स्वतः गोलंदाज या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि निश्चितच जोपर्यंत कोणी क्षेत्ररक्षक या चेंडूवर येऊन चेंडूला अडवेल तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. संघाचं धावफलक पुढे सरकलं. 30 धावा, तिसरं 3 षटकांचा खेळ संपतोय. 30 धावा. आतापर्यंत जर पाहिलं निश्चितच दोन्ही संघांकडे समसमान संधी हा सामना जिंकण्याची. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिलं सत्र गेलं होतं ते निश्चितच बालवीर हाशिवरे ब संघाला 4 षटकांपर्यंत आणि त्याच स्थितीमध्ये आपण पाहतोय की संघाची धावसंख्या 30 धावा होत आहेत. 30. पहिलं षटक 12 धावांचं, दुसरं षटक 7 धावांचं, तिसरं षटक 10 धावांचं. पहिला चेंडू वाईड बॉल आल्यानंतर तो चेंडू डॉट होता, एक सिंगल आली, परत डॉट चेंडू, पुढचे 2 चेंडू सिंगलचे आणि 6 धावा, अशा 10 धावा तन्मयच्या षटकामध्ये आल्या. जय हनुमान बेलपाडे संघ एक सक्षम प्रतिनिधी पाठवा मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय यावेळचा हा चेंडू घेण्यासाठी येतोय, मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेला पुन्हा एकदा सुवेद चेंडू खाली येतोय. भावेश काय करतो आणि मात्र पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या गमतीचा भाग होतोय तो सुवेद मोकल. वारंवार सुवेद मोकलचा चेंडू पाठलाग करतोय आणि तशा स्वरूपाच्या संध्या सुद्धा आकाशला निर्माण होताना सतेजला निर्माण होताना पाहायला मिळतात. करावं तरी काय करावं, गोलंदाजानं कशा पद्धतीची गोलंदाजी करावी. जर क्षेत्ररक्षकांचा पाठिंबा मिळत नसेल तर निश्चितच प्रत्येक गोलंदाज हा कुठेतरी खच्च झालेला पाहायला मिळतोय. अक्षय अगदी जीवाचं रान करून गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतोय. अचूक टप्पा, भन्नाट वेग, योग्य दिशा या त्रयांनी सजलेली गोलंदाजी करतोय. परंतु जी प्रत्येक गोलंदाजाचा कणा म्हणून म्हटलं जातं, अर्थातच प्रत्येक अर्थव्यवस्थेचा कणा ही शेती समजली जाते, त्याचप्रमाणे गोलंदाजीचा कणा असतो तो निश्चितच क्षेत्ररक्षण असतं. परंतु या क्षेत्ररक्षणाकडून मात्र जे सहकार्य अपेक्षित असतं ते सहकार्य मात्र होत नाही आहे. सुवेद मात्र या सामन्यामध्ये अगदी त्या चेंडूचा, त्या फलंदाजांचा जणू काही गिराईकच बनतोय असंच चित्र समोर ठरलं. जिथे जाईल तिथे चेंडू त्याचा पाठलाग करतोय. यावेळेस लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या दिशेला मुन्ना अर्थात सुवेदला पाठवलं जात आहे. पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय तो. पुन्हा एकदा अक्षय यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला घासट चटपट चुंबन घेत जमिनीचे चेंडू गेला होता तो शॉर्ट लिमिट ऑनच्या दिशेला. धीरू चेंडूला अडवून चेंडूला फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळाली संघाला. संघाचं धावसंख्या पुढे सरकली आपण पाहिली तर निश्चितच 33 धावा. 33 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स, 3 विकेट्स इन फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा. सूरजसाठी हा चेंडू, आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, तन्मय चेंडू खाली, चेंडू जवळ येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तन्मयद्वारे पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. संघाचं धाव फलक पुढे सरकलं. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढली. 34 धावा. पाहूया आतापर्यंत जर अक्षयची गोलंदाजी पाहिली, पहिलं षटक 7 धावांचं, आतापर्यंत त्याच कामगिरीवर, त्याच पावलावर तीच कामगिरी त्याच्या या षटकामधून पाहायला मिळते. केवळ आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय. येणारे 2 चेंडू निश्चितच चांगले टाकावे लागतील, परंतु तितकीच चांगली फलंदाजी करावी लागेल ती जय हनुमान बेलपाडे या संघाला. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू ऑन द राईट पद्धतीने खेळतोय. आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय 6 धावांसाठी. टाळ्या शिट्ट्यांच्या गजराचं, स्वतःच्या गोलंदाजीचं जो पुढील सामना आहे त्या सामन्याची प्लेइंग लिस्ट पाठवा. यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड करायची आहे. प्लेइंग लिस्ट पाठवा. यावेळचा हा चेंडू पंचांचा इशारा स्वैर असल्याचा अवांतर स्वरूपाचा
पंचांचा इशारा योग्य, पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया आपण कोणतीही त्याबद्दल शंका उत्पन्न करू नका. संघाची धावसंख्या षटकारानंतर मात्र वाईट बॉल आल्यानंतर पाहिली जर 41 धावा, 64 धावांचा पाठलाग करताना चौथं षटक चालू असताना अतिशय सुंदर असं सामना मैदानात पाहतोय. कधी बाजू या बाजूला, कधी बाजू त्या बाजूला, सीसॉच्या खेळाप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे असंच डोलायमान स्थितीमध्ये असलेला हा सामना. पाहूया पुन्हा एकदा. अक्षय राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला, पंचांचा इशारा पुन्हा एकदा सेम असल्याचा. अवांतर स्वरूपाची ही धाव. एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र पूर्णपणे लाईन आणि लेंथ बिघडली जाते ती अक्षयच्या गोलंदाजीची. अवांतर स्वरूपानं धावसंख्या, धावफलक पुढे सरकलं. पाहिलं तर संघाची धावसंख्या होते ती 42 धावा. राईट आर्म ओव्हर दी विकेट. अक्षय या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. चला सामना चालू करा मित्रांनो, सामना चालू करा. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. कधी बाजू या बाजूला, कधी बाजू त्या बाजूला. बालवीर हाशोरे संघाला आपल्या वाघेश्वराचं स्मरण करावं लागेल. तर तिकडे जय हनुमान बेलपाडे संघ सुद्धा सकाळी केलेल्या प्रार्थनेला अगदी खरं उतरत असताना सतेजला मिळालेला जीवनदानाचा कशा पद्धतीने उपयोग करायचा, आपल्या संघासाठी एकतर्फी किल्ला कसा लढवायचा याचं चांगलं ठाऊक असताना आणि अशा वेळी मात्र प्रत्येक गोलंदाजीसाठी येतोय. समोर आव्हान असेल तो सूरज भोईरचं. रायगड पोलीस या सेवामध्ये कार्यरत असलेला सूरज यावेळेस स्ट्राईक एंडवर. पाहूया कशा पद्धतीने प्रतीक मोकल अर्थातच या सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय ते. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा. खेळासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहूया काय करतोय. यावेळचा हा चेंडू मात्र निश्चितच संघाची धावसंख्या जर पाहिली निश्चितच 49 होताना हा चेंडू पुन्हा एकदा. यावेळचा हा चेंडू निश्चितच मारण्याचा प्रयत्न पुढे सरकतोय. फ्रीडचा हा चेंडू होता. चेंडू निर्धाव ठरतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली असताना प्रत्येक चेंडू हा महत्त्वाचा चेंडू असताना आपण पाहिलं तर 49 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर मात्र पुढे सरकसून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली असताना अवांतर स्वरूपाची धावसंख्या कोणती फरक नाही आहे. अर्थातच पहिला चेंडू स्वेर आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे 2 चेंडूमध्येच दाखवून दिलं जात आहे. पाहूया कशा पद्धतीने हे षटक टाकलं जात आहे प्रतीक मोकल याच्या खांद्यातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. कधी बाजू या बाजूला पूर्णपणे हृदयाचे ठोके. प्रत्येक चेंडू गणित, प्रत्येक फटक्या गणित बदलताना हा चेंडू पुन्हा एकदा अकुटप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो निश्चितच लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. सुवेद चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळाली संघाला. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली. या धावेनं संघ पुढे जातोय ते 50 पर्यंत. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
संघाची धावसंख्या 50 वर स्थिरवलेली असताना पुन्हा एकदा प्रतीक मोकल येतो यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हे षटक महत्त्वपूर्ण षटक म्हणावं लागेल ते बालवीर हाशिवरे ब संघासाठी. आणि त्याच कामगिरीनिशी त्याच उद्देशानं हे षटक आतापर्यंत चाललेलं असताना अवांतर एक चेंडू सोडला. आता निश्चितच आतापर्यंतची गोलंदाजी होती अचूक टप्पा, अर्थातच गुडलेग स्पॉटच्या या चेंडूची गोलंदाजी होती. योग्य दिशा आणि भन्नाट वेगाने केलेली गोलंदाजी हे निश्चितच प्रतीकला या सामन्यामध्ये अर्थातच काहीतरी करून दाखवण्याच्या उमेदीनं जागवणारी ही गोलंदाजी. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू अंतरीत खेळण्याचा प्रयत्न, आडव्या फळीन चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. एक धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा शोध पाहूया काय होते. खराब फेकी होते. इथे मात्र प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. अशा वेळी मात्र तन्मय मोकल खूप आणि खूप खराब फेकी करतोय. डोक्यामध्ये काय चाललंय काहीच कळत नाही आहे. तन्मय मोकल मात्र प्रेक्षकांच्या हास्याचा शिकार बनतोय. अशा वेळी 2 धावा जय हनुमान बेलपाडे या संघाला. जय हनुमान बेलपाडे संघ निश्चितच आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर निश्चितच संघाची धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली, ती 52च्या घरात 52. पुन्हा एकदा प्रतीक राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना सतेजसाठी आतापर्यंत आक्रमक शैलीची फलंदाजी करतो. यावेळेचा हा चेंडू ऑन द रेज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला खेळतोय. अक्षय चेंडूचा यशस्वी पाठलाग करताना चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 53 धावा होत आहेत. 53 धावा. उर्वरित 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 11 धावांची. 6 चेंडू 11 धावा. आतापर्यंत जर पाहिला हे षटक 5 धावांचं चांगलं षटक, एक निर्णायक षटक म्हणावं लागेल. यावेळेस मात्र पूर्णपणे चिंताग्रस्त षटक. 6 चेंडू 11 धावा. दोन्ही फलंदाज थकलेले असताना एक चांगला खेळ करावा लागेल. कशा पद्धतीने हा खेळ होईल, कारण तर ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर निश्चितच एक चांगला खेळ आतापर्यंत बालवीर हाशिवरे ब संघ करतोय. 6 चेंडू 11 धावा. या 11 धावा ठरवतील भविष्य ते दोन्ही संघांचं, अर्थात जय हनुमान बेलपाडा आणि बालवीर हाशिवरे ब संघाचं. चला सामना लवकर चालू करा. बालवीर हाशिवरे ब सामना लवकर चालू करा. एक नवोदित खेळाडूकडे ही जबाबदारी दिली जाते. अर्थातच पाहूया कशा पद्धतीने या जबाबदारीमध्ये तो न्याय देतोय. नवीन उमेदीचा हा खेळाडू, अर्थातच अथर्व सध्या इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेला हा खेळाडू यावेळेस आपल्या संघाला विजयापर्यंत नेईल का. निर्णायक 6 चेंडू आणि 11 धावा आवश्यक आहेत जय हनुमान बेलपाडे या संघाला. त्या देण्यामध्ये यशस्वी न देण्यामध्ये यशस्वी होईल का, किंवा या 11 धावा पूर्ण करतील का, हा एकच प्रश्नचिन्ह असेल तो दोन्ही संघांसमोर. 13 चेंडूंमध्ये वैयक्तिक 30 धावांवर खेळणारा सतेज यावेळेस आक्रमकतेनं फलंदाजी करण्यासाठी सज्ज. अथर्व नवीन गोलंदाज, इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेला हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि आपल्याला अंतिम क्षणापर्यंत अर्थात त्या विजयी जल्लोष करण्यापर्यंत नेईल का. अर्थातच दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचे हृदयाचे ठोके हे निश्चितच कुठेतरी वाढलेले असताना, अगदी ज्याप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी व्ह्यूअर्सची संख्या वाढते, अगदी त्याप्रमाणे इथे हृदयाचे ठोके कुठेतरी वाढलेले असताना चला सामना चालू करा. अथर्व येतोय गोलंदाजीसाठी. पाहूया सतेज राईट आर्म ओव्हर दी विकेट. अथर्वच्या गोलंदाजीवर पाहूया सतेज काय करील. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा मारल्यानंतर मात्र या चेंडू फाईनल बाउंड्रीच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया काय होते. खराब क्षेत्ररक्षण. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे आणि अशा वेळी मात्र अवांतर धावा खर्च केल्या जातात त्या बालवीर हाशिवरे ब संघाकडून. 6 चेंडू 11 धावा आणि पहिला चेंडू 2 धावांचा. प्रत्येक धाव ही महत्वाची असते, कारण एक थेंबे थेंबे तळे साचे, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक धाव ही महत्वाची असताना 6 चेंडू 11 धावा आणि त्याच धावेचं महत्त्व जाणताना अगदी विशेषच्या गतीनं या धावा पूर्ण सुद्धा केल्या जातात. सतेज मात्र आत्मविश्वासानं फलंदाजी करत असताना जय हनुमान बेलपाडे या संघासाठी की विजय हा मी माझ्या संघासाठीच नेऊन देईन. आणि पुन्हा एकदा अथर्व अखूट टप्प्याचा चेंडू उंच हवेमध्ये नजीकच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. एक धाव धावून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय करावं काय नाही करावं. करापैकी यावेळेस मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज सूरज माघारी परततोय.
रोशन येतोय आता फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडवर असेल. सतेज लगोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न करताना मात्र फलंदाज बाद होतोय. आता उर्वरित 4 चेंडू आवश्यकता असेल ती 8 धावांची. पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. अथर्व आपल्या संघाला विजयश्री देईल का किंवा सतेज. टप्प्याचा चेंडू मात्र चेंडूला खेळतोय सीमारेषेच्या पलीकडे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. अशा वेळी आपण प्रेक्षकांमध्ये पाहतोय सन्माननीय किशोरदादा पाटील ज्यांची या सामन्यांसाठी सालाबादप्रमाणे उपस्थिती असते, त्यांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. मी स्वागत करेन किशोरदादा पाटील यांचं. निश्चितच पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला झेल टिपण्याची संधी आणि हा झेल टिपला जातोय. यावेळेस मात्र कुठेतरी षटकार लागवल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं हे अथर्व. प्रत्येक चेंडू गणिक हृदयाचे ठोके कुठेतरी वाढलेले असताना आणि अशा वेळी मात्र सतेजची विकेट मिड विकेट बाउंड्री काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेला. आता उर्वरित 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना सतेज मात्र वैयक्तिक 32 धावांवर माघारी परततोय. केलेल्या 32 धावा सार्थकी होतील का आणि ही जबाबदारी असेल ती रोशनवर. रोशन कशा पद्धतीने फलंदाजी करेल किंवा या 2 चेंडूंमध्ये 2 धावा वाचवण्यात यशस्वी ठरेल का. अतिशय डोलायमान स्थितीमध्ये असलेला हा सामना. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. यावेळेचा हा चेंडू असेल तो अथर्वचा. 2 चेंडू 2 धावा. हृदयाची अवस्था हृदयांचे ठोके मात्र वाढलेले असताना हा चेंडू पाहूया. मारण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण. सामना जिंकतोय तो जय हनुमान बेलपाडा संघ.